देतो. जसं झालं तसं गोड मानून घ्या. वाकडी की नीट देव जाणे आणि देवरूप होते तुम्ही जाणे. कारण मी आज कीर्तन करायला आलोच नव्हतो. हो, आमचं कधी कधी कीर्तन फडावरचं असतं, कधी कधी कीर्तन बोर्डावरचं असतं. पटवून देतो तुम्हाला. फडावरचं कीर्तन म्हणजे काय? फडावर एकच असतं पहलवानाच्या डोक्यात, हेच चीज झाला पाहिजे आणि मी पट झालो पाहिजे. तसं आमचं कीर्तन एवढंच. रात्री कोणाचं कीर्तन झालं म्हणजे आमच्या आमच्या महाराजाचं त्याच्यापेक्षा चढ झालं पाहिजे आपलं. हे मी फडावरचं कीर्तन म्हणतो. बोर्डावरचं कीर्तन, बोर्डावरचं कीर्तन, बोर्डावर जी बाई नाचती ना, तिचा एकच उद्देश असतो, लोकांनी मला आकर्षित व्हावं. कधी कधी असं कीर्तन करतात लोक, लोक मातीत का जायना, समाज उत्कर्षित व्हावा हा हेतू नसतो कीर्तनाचा. समाज आकर्षित व्हावा हा हेतू असतो. हा बोर्डावरचं कीर्तन आहे. पण आज फडावरचं नाही, म्हणजे त्या कुस्तीच्या फडावरचं नाही ना, तमाशाच्या बोर्डावरचं नाही. आज माय बापाच्या मांडीवरचं कीर्तन आहे. ध्यानात ठेवा. आई वडिलाच्या दारात सेवा करण्याचं भाग्य श्री गुरूंनी प्राप्त करून दिलं. त्यांच्या चरणी पुन्हा एकदा त्यांच्या आभार मानतो. त्यांच्या सेवेत, त्यांच्या ऋणीत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढं बोलून वाणीला पूर्णविराम. एकदा तुकोबारायचं भजन करू. सेवा समाप्त. तुकाराम जेव्हा भजन चालू असतं तेव्हा टाळकऱ्याने भजन करायचं असतं आणि बसलेल्याने पुंडलिक वरदा म्हणायचं असतं. तुम्ही आम्हाला गुत्त दिल्यासारखी मोकळे झाली. पुंडलिक आणि आता राहिलेल्या 6 दिवस लक्षात ठेवायचे. कीर्तनकाराने पुंडलिक वरदा म्हटलं की सगळ्यांनी बिंबीच्या देठापासून म्हणायचं. जर कोणी म्हणलं नाही तर काल्याच्या दिवशी म्हणजे त्याला योग्य ते फळ मिळणार नाही बाबा, असं मला म्हणायचं होतं. म्हणजे शिस्त सगळ्यांनी पाळा ही विनंती करून सांगा. गोंधळ, हागलूर, गोंधळवाडी आणि गणेशवाडी